नमस्कार मित्रांनो, महाभारताच्या युद्धात असे अनेक योद्धे होते ज्यांच्या पराक्रमाच्या कथा आपण ऐकल्या आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की एक असाही योद्धा होता जो केवळ एका मिनिटात संपूर्ण युद्ध संपवू शकत होता. ज्याच्याकडे होते शिवाचे अमोघ 3 बाण आणि ज्याने आपल्या आईला वचन दिले होते की मी नेहमी हारणाऱ्या पक्षाकडूनच लढेन. साक्षात श्रीकृष्णालाही ज्याची शक्ती पाहून विचार करावा लागला. कोणी दिले जगातील सर्वात मोठे शीषदान आणि का आजही त्यांना कलियुगाचा देव आणि हरे का सहारा मानले जाते? चला जाणून घेऊया महाबली भीमाचा नातू बब्रीक म्हणजेच खाटू श्याम बाबाची अद्भुत गाथा. महाभारताच्या विशाल कालखंडात अशा अनेक व्यक्तिरेखा आहेत ज्यांच्या शक्तीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. त्यापैकीच एक म्हणजे बब्रीक. त्यांच्या शक्तीचा अंदाज यावरूनच येतो की ते एकटे संपूर्ण कुरुक्षेत्राचे युद्ध काही क्षणात संपवू शकत होते. बब्रीक हे पांडव पुत्र भीम यांचे नातू आणि घटोत्कच व मौर्यांचे पुत्र होते. घटोत्कच हा अर्धा असुर आणि अर्धा मानव होता. त्यामुळे बब्रीक यांच्यामध्येही बालपणापासूनच विलक्षण शक्ती आणि असुरी मायावी शक्तीचे मिश्रण होते. त्यांचा जन्म अत्यंत शुभ मुहूर्तावर झाला होता. त्यांचे केस कुरळे आणि डोळे अतिशय तेजस्वी होते, म्हणून त्यांचे नाव बब्रीक ठेवण्यात आले. बब्रीक यांना युद्धाचे बाळकडू घरातूनच मिळाले होते. आई मोरवी यांनी त्यांना लहानपणापासूनच एक गोष्ट मनावर बिंबवली होती की नेहमी दुर्बलांचे रक्षण करायचे आणि जो पक्ष हारत असेल त्याला साथ द्यायची. ही शिकवण पुढे त्यांच्या जीवनाचा सर्वात मोठा मंत्र ठरली. ते केवळ शरीर बळानेच नाही तर बुद्धीनेही अत्यंत कुशाग्र होते. बब्रीक हे महान शिवभक्त होते. आपली शक्ती धर्मासाठी वापरता यावी या उद्देशाने त्यांनी गुप्त काशीमध्ये जाऊन भगवान शिवाची आणि माता नवदुर्गेची अत्यंत कठोर तपस्या केली. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिव प्रगट झाले. शिवांनी त्यांना वरदान म्हणून 3 अमोघ बाण दिले. हे बाण साधेसुधे नव्हते, तर ते विश्वातील सर्वात शक्तिशाली अस्त्रांपैकी एक होते. म्हणूनच त्यांना 3 बाणधारी असे नाव पडले. त्यासोबतच त्यांना एक विशेष धनुष्यही प्राप्त झाले जे त्यांना तिन्ही लोकात विजयी बनवू शकत होते. बब्रीक यांच्याकडे असलेल्या 3 बाणांची कार्यपद्धती थक्क करणारी होती. पहिला बाण हा बाण सोडल्यानंतर तो ज्यांच्याशी युद्ध करायचे आहे त्या सर्व शत्रूंना निवडून त्यांच्यावर एक लाल चिन्ह मार्क अंकित करायचा. दुसरा बाण हा बाण ज्यांना वाचवायचे आहे किंवा जे आपले मित्र आहेत त्यांना चिन्हांकित करायचा. तिसरा बाण हा अंतिम बाण होता. हा बाण सोडल्यानंतर तो केवळ त्या सर्व शत्रूंचा संहार करायचा ज्याच्यावर पहिल्या बाणाने खून केली होती. हे काम पूर्ण करून तो बाण पुन्हा बब्रीकच्या भात्यात परत यायचा. तात्पर्य असं आहे की जर बब्रीकने यांनी हे 3 बाण वापरले असते तर समोर कितीही मोठे सैन्य असले तरी ते केवळ एका मिनिटात नष्ट झाले असते. जेव्हा कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडव यांच्यातील महायुद्ध निश्चित झाले तेव्हा बब्रीक यांनी आपली आई मोरवी हिचा आशीर्वाद घेतला. आईने त्यांना विचारले, तू कोणाच्या बाजूने लढणार? तेव्हा बब्रीक यांनी उत्तर दिले की मी युद्धाच्या मैदानावर जाईन आणि जो पक्ष हरत असेल त्याच्या बाजूने माझे धनुष्य उचले. निळ्या रंगाच्या घोड्यावर स्वार होऊन हातात ते दिव्य धनुष्य आणि पाठीवर 3 बाण घेऊन बब्रीक कुरुक्षेत्राच्या दिशेने निघाले. पण त्यांना हे माहीत नव्हते की साक्षात श्रीकृष्ण त्यांची वाट पाहत आहे. बब्रीक आपल्या निळ्या घोड्यावर स्वार होऊन कुरुक्षेत्राच्या दिशेने
निघाले होते त्यांच्याकडे असलेल्या केवळ 3 बाणामुळे त्यांच्या मनात प्रचंड आत्मविश्वास होता. पण ही गोष्ट भगवान श्रीकृष्णांना काळजी करायला लावणारी होती. श्रीकृष्णांना माहित होते की बर्बीची हारणाऱ्याची साथ देणे ही प्रतिज्ञा पांडवासाठी घातक ठरू शकते. कारण जर बब्रिकने कौरवाचा संहार सुरू केला तर कौरव हरू लागतील, आणि जसे कौरव हरू लागतील तसा बब्रिक आपल्या वचनाखातर कौरवाच्या बाजूने पांडवावर चालून येईल. शेवटी युद्धात कोणी जिवंत उरणार नाही. हे टाळण्यासाठी श्रीकृष्णांनी एका गरीब ब्राह्मणाचे रूप घेतले. बब्रिकच्या मार्गात ते उभे राहिले. ब्राह्मण रूपातील श्रीकृष्णांनी बब्रिकची थट्टा केली. तू केवळ 3 बाण घेऊन युद्ध लढायला निघाला आहेस, हे कसे शक्य आहे? बब्रिकने नम्रपणे पण गर्वाने उत्तर दिले की हे 3 बाण संपूर्ण सृष्टीचा अंत करण्यासाठी पुरेसे आहे. श्रीकृष्णाने त्याला आव्हान दिले, ठीक आहे, जर तू इतका मोठा धनुर्धर आहेस तर समोरच्या पिंपळाच्या झाडांची सर्व पाने एकाच बाणाने लक्ष वेधून दाखव. बब्रिकने डोळे मिटून बाण सोडला. त्या बाणाने झाडाच्या प्रत्येक पानात छिद्र पाडले. श्रीकृष्णाने हुशारीने एक पान आपल्या पायाखाली दाबून ठेवले होते, पण तो बाण श्रीकृष्णाच्या पायाजवळ येऊन घुटमळू लागला. बब्रिक म्हणाला, महाराज, आपला पाय बाजूला करा, कारण त्याखाली एक पान आहे. जर तुम्ही पाय काढला नाही तर हा बाण तुमच्या पायाला इजा करेल. बब्रिकची ही अफाट शक्ती पाहून श्रीकृष्ण थक्क झाले आणि त्यांना खात्री पटली की हा योद्ध्याला युद्धभूमीपासून दूर ठेवणे श्रेयस्कर आहे. श्रीकृष्ण ब्राह्मण रूपात म्हणाले, तू तर मोठा वीर निघालास, पण मी ऐकले आहे की तुझ्या कुळातील लोक दानासाठी प्रसिद्ध आहे. तू मला एक दान देशील का? बब्रिक म्हणाला, मागून तर पहा महाराज, माझ्याकडे जे काही असेल ते मी तुम्हाला नक्की देईन. तेव्हा श्रीकृष्णाने अत्यंत कठीण गोष्ट मागितली. ते म्हणाले, मला तुझे मस्तक शीश दान म्हणून हवे आहे. हे ऐकून बब्रिक क्षणभर सुन्न झाला. त्याला समजले की असा दान मागणारा हा साधा ब्राह्मण असू शकत नाही. बब्रिकने हात जोडून विनंती केली, महाराज, आपण आपले खरे रूप प्रगट करावे, त्यानंतरच मी माझे मस्तक अर्पण करेन. तेव्हा श्रीकृष्णाने आपले विराट रूप प्रगट केले. बब्रिक भारावून गेला. तो म्हणाला, देवा, मी माझे मस्तक देण्यास तयार आहे, पण माझी एक इच्छा आहे. मला हे महायुद्ध सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचे आहे. श्रीकृष्णाने त्यांची इच्छा मान्य केली. बब्रिकने आपल्या तलवारीने स्वतःचे मस्तक कापले आणि श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण केले. हे जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे शीशदान मानले जाते. श्रीकृष्णाने ते अमृतमयी मस्तक कुरुक्षेत्राजवळील एका उंच टेकडीवर स्थापित केले. तेथून बब्रिक संपूर्ण युद्ध पाहू शकत होते. त्यांच्या मस्तकात जिवंतपणा होता आणि ते युद्धातील प्रत्येक घडामोड स्पष्टपणे पाहत होते. बब्रिकचे शीश टेकडीवर बसून महाभारताचे भीषण युद्ध पाहत होते. 18 दिवस चाललेल्या या महायुद्धात अनेक मोठे योद्धा धारातीर्थ पडले आणि शेवटी पांडवाचा विजय झाला. युद्ध संपल्यानंतर 5ही पांडवांमध्ये या गोष्टीवरून वाद सुरू झाला की या विजयाचे खरे श्रेय कोणाला जाते. अर्जुन म्हणाला, माझ्या गांडीव धनुष्यामुळे आणि युद्ध कौशल्यामुळे आपण जिंकलो. भीम म्हणाला, मी गदेने मोठ्या योद्ध्यांचा वध केला म्हणून हा विजय मिळाला.
प्रत्येक पांडवाला स्वतःचा पराक्रम मोठा वाटत होता. शेवटी हा वाद सोडवण्यासाठी सर्वजण भगवान श्रीकृष्णाकडे गेले. श्रीकृष्ण हसून म्हणाले, या युद्धाचा सर्वात मोठा साक्षीदार तर वर डोंगरावर बसला आहे. बब्रीकचे शिष्य पूर्ण वेळ तेथेच होते. त्याला जाऊन विचारूया की त्याने काय पाहिले. पांडव आणि श्रीकृष्ण बब्रीकच्या मस्तकाकडे गेले आणि त्याला प्रश्न विचारला. तेव्हा बब्रीकचे मस्तक हसले आणि म्हणाले, हे पांडवांनो, तुम्ही कशाबद्दल अभिमान बाळगत आहात? मला तर युद्धभूमीवर ना अर्जुन दिसत होता ना भीम. मला केवळ श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र फिरताना दिसत होते, जे शत्रूचा संहार करत होते. आणि दुसरीकडे महाकाली रक्ताने भरलेले खप्पर घेऊन अधर्मी लोकांच्या रक्तांचे पाशन करत होती. हे सर्व केवळ श्रीकृष्णाच्या मायेमुळे घडले आहे. बब्रीकचे हे शब्द ऐकून पांडवांचा अहंकार क्षणात गळून पडला आणि त्यांना सत्याची जाणीव झाली. बब्रीकच्या या निस्वार्थी बलिदानाने आणि सत्यप्रतीच्या निष्ठेने श्रीकृष्ण अत्यंत भारावून गेले. त्यांनी बब्रीकच्या मस्तकाला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, हे बब्रीक, तू तुझ्या महान दानामुळे अमर झाला आहेस. आता कलियुग येत आहे. कलियुगात लोक माझी पूजा करतात, तशीच तुझीही पूजा करतील. तू माझ्या श्याम या नावाने ओळखला जाशील. श्रीकृष्णाने पुढे सांगितले की जो कोणी व्यक्ती जीवनात हताश होईल, संकटात सापडेल किंवा सर्व बाजूनी हार मानलेली असेल, त्याने जर तुझे नाव घेतले तर त्याला मार्ग मिळेल. म्हणूनच तू हारे का सहारा म्हणून ओळखला जाशील. या कथेनुसार कलियुगात राजस्थानमधील खाटू गावातील एका कुंडात ते मस्तक सापडले. तिथल्या राजाला स्वप्नात दृष्टांत झाला आणि त्या ठिकाणी एक भव्य मंदिर उभारले गेले. फाल्गुन महिन्यातील एकादशीला तिथे मोठी यात्रा भरते, जिथे लाखो भक्त दर्शनासाठी येतात. आजही बब्रीक खाटू श्याम यांना शीश के दानी आणि 3 बाणधारी म्हणून मोठ्या श्रद्धेने पूजले जाते. भक्तांचा असा विश्वास आहे की श्याम बाबाच्या दारी जो येतो तो कधीही रिकाम्या हाताने परत जात नाही. मित्रांनो, बब्रीकची ही कथा आपल्याला केवळ एका पराक्रमी योद्ध्याबद्दल सांगत नाही, तर ती आपल्याला आयुष्यातील सर्वात मोठी 3 मूल्ये शिकवते. नंबर 1, पहिले मूल्य की त्यागाची शक्ती. बब्रीकडे जगाला जिंकण्याचे सामर्थ्य होते, पण त्याने धर्मासाठी आणि श्रीकृष्णांच्या एका शब्दावर आपल्या प्राणाचे बलिदान दिले. आयुष्यात कधी कधी मोठ्या ध्येयासाठी स्वतःचा अहंकार आणि स्वार्थ सोडावा लागतो. हेच खऱ्या विजयाचे लक्षण आहे. वचनाची पक्की निष्ठा. हरे का सहारा हे केवळ एक नाव नाही, तर ती बब्रकची आपल्या आईला दिलेली निष्ठा होती. परिस्थिती कशी असो, आपल्या शब्दाला जागणे हीच खरी माणुसकी आहे. तिसरा, अहंकाराचा नाश. ज्या पांडवांना वाटत होते की त्यांनी युद्ध जिंकले, त्यांचे डोळे बब्रीकच्या एका उत्तराने उघडले. हे जग आपण नाही, तर ती देवी शक्ती चालवत असते, हे भान ठेवणे गरजेचे आहे. आज आपण अशा जगात जगत आहोत जेथे प्रत्येक जण जिंकण्याच्या स्पर्धेत धावतो आहे. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही सर्व बाजूंनी हारता, तेव्हा जग तुमची साथ सोडते. तेव्हा एक शक्ती अशी असते जी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. म्हणूनच आजही लाखो भक्त विश्वासाने म्हणतात, हरे का सहारा, बाबा श्याम हमारा. तुम्हाला बब्रीकचा हा त्याग कसा वाटला? कमेंट्समध्ये जय श्री श्याम लिहायला विसरू नका.
जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पौराणिक कथासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.